नमस्कार मित्रांनो, मराठवाड्यातील लाखो नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी उपलब्ध माहितीनुसार जायकवाडी धरणातील जिवंत पाणीसाठा 73% 68 पॉईंट पोहोचला आहे. हा साठा मागील काही दिवसांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढला असून मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोठा दिलासा मानला जात आहे. गेल्या काही दिवसापासून गोदावरी नदीच्या वरच्या भागात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरणात सातत्याने नवीन पाण्याची आवकही सुरू आहे. हवामान विभागाने काही भागात पुढील काही दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली असल्यामुळे पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरण हे मराठवाड्याचे जीवनमान मानले जात आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याच धरणावर अवलंबून आहे. त्याचबरोबर लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी हे धरण महत्त्वाची भूमिका बजावत असते. यावर्षी सुरुवातीला पावसाचा वेग कमी असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता होती. मात्र जुलै महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. धरणातील पाणीसाठा वेगाने वाढल्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुढील उन्हाळ्यात पाणी टंचाईची भीती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. तथापि प्रशासनाकडून धरणातील पाण्याची आवक आणि पातळीवर सतत लक्ष ठेवून आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास आवश्यकतेनुसार पाण्याचे नियोजन केले जाऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनाही प्रशासनाच्या सूचनांचे पालन. सध्या तरी जायकवाडी धरणातील वाढता पाणीसाठा हा संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची आणि आशादायक बातमी ठरत आहे. शेतकरी आणि नागरिक आणि उद्योग क्षेत्रासाठीही मानली जात आहे. अशाच ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या भागातील पावसाची स्थिती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.